लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा जो आहे तो आता गुरुजींसोबत बोलत असतो. नंदिनी आता म्हणत असते की तुम्ही ही गोष्ट मलाच का सांगितली युधिष्ठिराची. तेव्हाच ना आता नंदिनीला ते म्हणत असतात की मलासुद्धा कळतंय तुला काय वाटत आहे रे, पण काही झालं वेळ आल्यावर सगळ्या काही गोष्टी सांगाव्या लागणार आहेत आणि त्यासोबत तुला आता खंबीरही बनावं लागणार आहे, कारण या सगळ्यात कधी काय होईल ना काही सांगता येणार नाही. हे देखील गुरुजी आता बोलत असतात. गुरुजी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतात ना तेव्हा मात्र आता नंदिनी आणि जीवा यांना कळत नसतं की नेमकं गुरुजींना म्हणायचं काय आहे, गुरुजींच्या बोलण्याचा अर्थ काय आहे. या काही गोष्टी आता कळत नसतात आणि त्यामुळेच ना आता ती विचार करते की आई असल्या असत्या तर बरं झालं असतं, कारण आईने निदान त्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या असत्या की कशा काय करायच्या आहेत त्या. तर दुसरीकडे मात्र आता जीवा जो आहे तो या सगळ्याचा विचार करत असतो, कारण त्याचं आता डोकं काम करेनासं झालेलं असतं. गुरुजींनी सांगितलेल्या त्या कोड्यांमुळे त्याला कोणत्याही प्रश्नांची उत्तरं लवकर सापडत नसतात. गुरुजींना आता नंदिनी विचारतसुद्धा असते की तुम्ही युधिष्ठिराबद्दलच मला का सांगितलं. मग आता युधिष्ठिराबद्दल का सांगितलं ना या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते फक्त आणि फक्त तुझ्याकडेच आहे. तूच या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतेस असं देखील आता म्हटलेलं असतं. इकडे आता जे काही गुरुजींना बोलायचं होतं ते गुरुजी सांगतात आणि त्यानंतर गुरुजी त्या सगळ्या काही गोष्टी बोलून निघून जातात. तर गुरुजी तिकडनं निघून गेल्यानंतर ना दुसरीकडे मात्र आता नंदिनी आणि त्याचसोबत जीवा विचार करत असतात गुरुजींच्या बोलण्याचा. तर इकडे मात्र आता वसू घरी आलेली असते आणि तिला विजयला जाब विचारायचा असतो आणि रूममध्ये म्हणूनच ती आता वाट बघत असते की विजय कधी येईल याची. विजय जेव्हा आता रूममध्ये येतो तेव्हा त्याने येताना लिंबू सरबत बनवून आणलेलं होतं. त्याच वेळेला मला सांगा हे लिंबू सरबत तुम्ही त्या स्टॉलवरनं आणलंय ना जिथे तुम्ही स्वतः लिंबू सरबत पीत होतात. मग आता तो म्हणतो की मी कुठे लिंबू सरबत पीत होतो, मी तर घरातच होतो असंही आता ते म्हणत असतात. तेव्हा आता वसू म्हणत असते की मी तुम्हाला पाहिलेलं आहे, तुम्ही नेमके कुठे होतात ते, त्यामुळे ना तुम्ही मला तर सांगूच नका की तुम्ही काय करत होतात आणि काय नाही ना त्या गोष्टी मी सगळ्या काही बघितल्या आहेत, त्यामुळे उगाच ना खोटं बोलू नका माझ्यासोबत असं देखील आता ती म्हणत असते. त्यावर तो म्हणतो की मी तुमच्यासोबत खोटं का बोलू, जे खरं आहे तेच मी तुम्हाला म्हटलं. मी तर घरी होतो पण मला तुम्ही तिथे दिसला होतात, ते काय आहे ना तुम्हाला तर माहिती आहे ना मी विजय मतकरी आहे. माझी कामं असतात पण माझी कामं ना मी अगदी सांभाळून करत असतो. माझ्यासारखा दिसणारा एखादा दुसरा व्यक्ती तुम्हाला सापडला असेल, जर तुम्हाला मीच दिसलो होतो तर तुम्ही मला विचारायला तेव्हा यायचं होतं ना. तेव्हा आता वसू म्हणत असते की मी यायला निघालेच होते, पण तुम्हाला सांगू का मध्येच एक व्यक्ती आला आणि त्यामुळेच राहून गेलो असंही आता ती म्हणू लागते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना तेव्हा मात्र मग विजय म्हणतो की हे असं असतं, म्हणजे आधी सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या पडताळून तुम्ही नीट घ्यायला हव्या होत्या. इकडे आता बरीच कामं पार्थची झालेली असतात, त्यामुळे पार्थ जो आहे तो आता सगळं काही आवरून जे आहे ते तिकडनं निघत असतो. तेच त्याच्या केबिनमध्ये ना आता अचानकपणे इकडे एक इन्व्हलप येतं आणि ते इन्व्हलप असतं दिव्याने पाठवलेलं. ते बघूनच ना आता मात्र चकित पडायला झालेलं असतं. मग तो आता ते इन्व्हलप ओपन करून पाहतो तर त्यामध्ये ना लिहिलेलं असतं की ते रेजिग्नेशन लेटर, जी काही ती आता नोकरी सोडणार आहे ना याबद्दल तिने त्यामध्ये लिहिलेलं असतं. आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी लिहिल्या जातात ना तेव्हा मात्र आता तो तिला लगेच कॅबिनमध्ये बोलवून घेतो आणि मग तिला विचारतो तुमचं हे काय चाललेलं आहे. त्यावर आता तुम्हीच मला सांगितलं ना की तुम्ही मला आता कामावरनं काढून टाकलेलं आहे, दुपारी तर स्पष्ट तुम्ही बोललात, म्हणून तर मग मी हे लेटर तयार केलं असंही दिव्या आता पार्थला सांगत असते. त्यावर पार्थ म्हणत असतो की त्या सगळ्या गोष्टी सोडून द्या, मला सांगा की तुम्ही दुपारी नेमक्या कुठे गेल्या होत्या. त्यावर आता दिव्या म्हणत असते की हे सगळं दुपारी विचारायचं होतं, आता कशाला विचारताय.
त्यावर पार्थ म्हणतो की तुम्हाला मी जेवढ्या प्रश्नांचं उत्तर विचारलं आहे ना तेवढीच उत्तरं द्या, उगाच एक्स्ट्राचं काहीच बोलू नका. असं देखील पार्थ आता दिव्याकडे बघून बोलत असतो. त्यावर दिव्या आता पार्थकडे बघतच राहते आणि दिव्या पार्थला म्हणत असते की ते काय आहे ना, मी सगळी तयारी केली होती, प्रेझेंटेशनही रेडी होतं, ते फक्त मेलने फॉरवर्ड करायचं होतं. तेवढ्यातच माझ्या फोन आला. फोन आल्यामुळे मी हातातली सगळी कामं सोडली आणि धावत पळत निघाले. ते काय आहे ना, मी जिकडे राहते तिथे पूर्णपणे रूममध्ये पाणी भरलं होतं. चुकून माझ्याकडनं नळ चालू राहिला होता आणि त्यामुळे पूर्ण पाणी भरलं गेलेलं होतं आणि तेव्हाच हा सगळा प्रॉब्लेम झाला. खरं तर ना हे सगळं काही जड जात होतं, पण त्यामध्ये मला जाणं भाग होतं. कारण तुम्हाला सांगते की माझ्या घरामध्ये ना खरंच खूप जास्त पाणी भरलं होतं आणि पाणी इतकं तुडुंब भरलं होतं की माझा जो कुत्रा आहे ना रॉबी, तो पूर्णपणे पाण्यामध्ये पोहत होता. मग मला त्याची काळजी वाटली की त्याला काय होत असेल, कारण माझा त्याच्यावर खूप जास्त जीव आहे. म्हणूनच मग मी सगळी हातातली कामं सोडली आणि त्याला वाचवण्यासाठी धावत सुटले. असंही आता दिव्या पार्थला सांगू लागते. दिव्या पार्थला ही गोष्ट सांगत असताना रडून रडून सांगत असते, जेणेकरून पार्थच्या काळजाला पाझर फुटायला हवा असं तिला आता वाटत असतं आणि म्हणूनच ती रडून रडून या सगळ्या काही गोष्टी सांगत होती. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती सांगते ना, तेव्हा आता पार्थ तिला पाणी वगैरे प्यायला देतो आणि रडू नका असं म्हणून तिला आता सावरू लागतो. त्याच वेळेला सर, आता तुम्ही मला नोकरीवर ठेवणार नाही आहे ना, तर त्याचंच मला दुसरं टेन्शन आलेलं आहे. त्यात टेन्शन घेण्यासारखं काय आहे असंही आता तिला विचारलं जातं. मग सर, माझ्यासाठी ही नोकरी खूप जास्त महत्त्वाची होती आणि तुम्ही मला आता नोकरीवरून सुद्धा काढून टाकत आहात म्हटल्यावर माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन आहे का? तेव्हाच ना आता पार्थ जो आहे तो दिव्याकडे बघतो आणि त्याला दिव्याची मजबुरी समजते. दिव्याची मजबुरी त्याला समजल्यामुळे तो म्हणत असतो की ठीक आहे, तुला आता मी कामावरनं काढून टाकत नाही आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर दिव्याला आनंद होतो. दिव्या म्हणत असते की सर, तुम्हाला काय सांगू, मला किती आनंद झाला आहे ते. उद्या सकाळी कामावर येताना ना तुमच्यासाठी मी काहीतरी घेऊनच येते. पार्थ मात्र आता तिला नकार देत असतो. इकडे विजय वसूला आता गुंडाळत असतो. म्हणजेच आता तो तिला म्हणत असतो की तुम्ही मला पाहिलं असतं तर तिथे आलं पाहिजे होतं, पण तुम्ही आलात नाही. तुम्हाला सांगू का, मी तर घरातच होतो. माझ्यासारखा दिसणारा दुसरा एखादा व्यक्ती असू शकतो. मग आता विचारलं जातं की तुम्हाला असं कोण वाटतंय? मग तेव्हाच ना बघा, जेव्हा मला काव्याला मारायचं होतं तेव्हा मी काव्याला नंदिनी समजलो आणि मग नंदिनीच्या बाबतीत काय झालं बघितलं ना, नंदिनीचा ॲक्सिडेंट झाला, पण तो ॲक्सिडेंट मला करायचा होता काव्याचा, पण ते काही शक्य झालं नाही. का? की ह्या सगळ्या गल्लतमुळे. जोपर्यंत माणसाचा चेहरा दिसत नाही ना तोपर्यंत आपण कोणत्याच गोष्टी खऱ्या समजायच्या नाही, असंही आता बोललं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा वसूलाही हे सगळं काही पटतं आणि मग वसू म्हणत असते की हो, तुमचं अगदी बरोबर आहे. ते काय आहे ना, मला अशा वेळेला नेमकं काही समजलं नाही म्हणून मी बोलून गेले. आणि मग काय, ती विजयने बनवलेलं ते लिंबू सरबत पीत त्याचं कौतुक करत असते. दुसरीकडे आता जीवा बेडरूममध्ये बसलेला असतो. तेच आता गुरुजींचं बोलणं त्याला सारखं सतावत असतं. त्याला समजत नसतं की गुरुजींना नेमकं काय बोलायचं आहे ते. पण दुसरीकडे आता जीवाला या सगळ्या गोष्टींमधून ना ते सुद्धा स्वप्न पडलेलं असतं की तो आता त्या पाळण्यामध्ये बारसं करण्याची स्वप्न पाहत होता. आणि मग तेव्हाच ना तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर आठवल्यावर त्याला आता नकोसं झालेलं होतं. तर त्यावर तो त्या सगळ्याचा विचार करत असताना परफेक्टली आता नंदिनीला समजलेलं होतं की हा त्या पाळण्याचाच विचार करतोय. आणि मग ना नंदिनी त्याला म्हणत असते की तुम्हाला जर रडावंसं वाटलं ना तर तुम्ही माझ्या कुशीत शिरून खूप जास्त रडू शकता, त्याबद्दल मी काहीच तुम्हाला बोलणार नाही. त्यावर नंदिनीसुद्धा जीवाला हे बोलल्यावर जीवासुद्धा नंदिनीला
म्हणत असतो की तुलासुद्धा जर रडायचं असेल ना तर तूसुद्धा रडू शकतेस माझ्या कुशीत शिरून, मी तुझे डोळे पुसायला कायम असेनच, असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे आता नंदिनी जीवाला सांगत असते की गुरुजी जे काही बोलले ना त्या सगळ्याच गोष्टीचा मी विचार करत आहे. मला कळत नाही आहे गुरुजींनी मध्येच हे सगळं का बोलून दाखवलं असेल. युधिष्ठिराची गोष्ट आणि या सगळ्या काही गोष्टी त्यामुळे ना थोडं टेन्शन आलं आहे असंही आता म्हटलं जात असतं. त्यावर मात्र आता नंदिनी जी आहे तीसुद्धा त्याच गोष्टीचा विचार करते जसं जीवा करत असतो. तर त्यानंतर आता जीवा नंदिनीला म्हणतो की ज्या पद्धतीने मी तुला सांगितलं आहे ना की तुझे मी डोळे पुसून देतो तसे मी तुझे केसही पुसून देतो, ये इथे बस. आणि त्याच वेळेला तो म्हणत असतो की आता टेन्शन घेऊ नकोस, काळजी करू नकोस, आता आपण पुन्हा सेकंड चान्स घेणार आहोत ना, मग काहीच टेन्शन नाही. आपण ज्या काही गोष्टी झाल्या आहेत ना त्या सगळ्या काही विसरून जाऊया हळूहळू. विसरणं कठीण आहे पण आपण ते करू शकतो दुसऱ्या बाळासाठी. मग दुसरीकडे आता जेव्हा नंदिनीचे केस ओले असतात ना तेव्हा जीवा तिचे केस ओले असलेले ते सुद्धा पुसून देत असतो. तो म्हणत असतो मी तुझे फक्त डोळेच नाही तर केसही पुसून देऊ शकतो. आणि असं बोलून तो तिला बसवतो तिथे असलेल्या ड्रेसिंग टेबलजवळ आणि तो तिचे केस वगैरे अगदीच मुलायमपणे पुसून देत असतो. आणि त्यामुळेच का होईना आता तिलासुद्धा बरं वाटत असतं. तर दुसरीकडे आता तो हेअर ड्रायरने तिचे केसही आता एकदम छान करून देतो जेणेकरून ते केस तिला एकदम छान मुलायम दिसतील. मग आता तो म्हणतो की काहीतरी मिसिंग आहे, काय बरं मिसिंग आहे. तर नंदिनीसुद्धा विचारत असते. नंदिनीला तो म्हणत असतो की तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल मिसिंग आहे, कारण त्याच्यासाठी नंदिनी जरा हसली ना तरीसुद्धा खूप छान वाटायचं. तर तेव्हा तरीसुद्धा सारखं सारखं जीवा समजावून असतो नंदिनीला, पण जीवाच्या डोक्यात ना ते विचार काही केल्या जात नसतात. नंदिनीलासुद्धा त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो आणि म्हणूनच तीसुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते. नंदिनी म्हणत असते की गुरुजी मला असं का म्हटले ना, या प्रश्नांची उत्तरं काही सुटत नाही आहेत. तर आता इकडे नंदिनी आणि जीवा बोलतच असतात की तेवढ्यातच ना त्यांच्या रूममध्ये आता मानिनी आलेली असते. मानिनी येते तेव्हा मानिनी म्हणते की काय चाललं आहे दोघांचं, चल नंदिनी माझ्यासोबत, आपल्याला वॉकला जायचं आहे ना आणि तेव्हा मला माझ्या नातीसोबत गप्पाही मारायच्या आहेत, त्यामुळे प्लीज चल ना जरा, असंही आता सांगितलं जातं. मग तेव्हाच ना आता चल म्हटल्याबरोबर इकडे मात्र आता मानिनीला जीवा सांगत असतो की आताची वेळ जी आहे ना ती फक्त बाबांची आहे, कारण बाबांना बोलायचं आहे ना त्यांच्या मुलीसोबत, त्यामुळे आता नाही जाता येणार हां तुम्हाला वॉकला. त्यावर आता मानिनीसुद्धा म्हणते की बरं बाबा ठीक आहे ठीक आहे, नाही जायचं आहे ना तर नका, मी आता माझ्या काव्यासोबत तरी निदान फोनवर बोलते. असं करून त्याने कसं कसं आता तिकडनं तिला घालवून दिलेलं असतं. मानिनीला सांगायला खरं तर जड जात असतं, परंतु मानिनी बाळाची स्वप्न बघत असते आणि ती स्वप्नच आता जड जात असतात, ते आता त्रासदायक वाटत असतात. तर दुसरीकडे मात्र मानिनी म्हणत असते की चालेल चला मी येते, कारण मला ना जरा आता काव्याशी सुद्धा बोलायचं आहे. तर इकडे ती निघून गेल्यानंतर ना दुसरीकडे आता या सगळ्या गोष्टी होत असतात. तर जीवा लगेचच दार लावून घेतो आणि जीवा जेव्हा दार लावून घेतो ना तेव्हा नंदिनी म्हणत असते की मला ना खरंच खूप जास्त त्रास होतो आहे, मला कळत नाही आहे की काय करावं ते. म्हणजे बघ ना आईला सगळ्या काही गोष्ट सांगणं कठीण होते, पण आईला या सगळ्या गोष्टी सांगताना मला जडही जात आहेत, कसं काय करू ना काहीच कळत नाही आहे, असंही आता म्हटलं जात असतं. त्याच वेळेला आईला आपण फसवतोय, आईंच्या भावनांशी खेळतोय, पण आईंना सांगायला गेलं तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप जास्त जड जाऊ शकतं. इकडे आता पार्थ दुसऱ्या ठिकाणी ऑफिसला आलेला असतो दुसऱ्या दिवशीसुद्धा, तरीसुद्धा आजही यायला उशीर झालेला असतो दिव्याला. मग तो दिव्याला ओरडत असतो आणि आज का उशीर झाला, आज काय झालं आहे, द्या बरं, तुम्हाला मी इतके कॉल केले तरीसुद्धा तुम्ही मला कॉलबॅक काही केला नाही, तुमचा मोबाईल द्या बरं, फोन आला नाही दिसत नाही आहे का. मग आता तो तिचा मोबाईल हातात घेतो. मोबाईल हातात घेतल्यावर त्याच्या लक्षात येतं की
आता आपण तर मोबाईल चेक करत आहोत, पण तेव्हाच ना ती बोलून जाते की मी माझ्या मोबाईलवर ना माझ्या कुत्र्याने शू केली आहे. तेव्हाच ना लगेच तो मोबाईल बाजूला ठेवतो. त्यावर दिव्याला हसू येतं. दिव्याला तो म्हणत असतो की तुम्ही या सगळ्या काही गोष्टी हसण्यावरी घेताय का? हसण्यावरी कोणत्याही गोष्टी घेऊ नका प्लीज, असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की तेव्हाच ना ते दिव्या सांगत असते की सर खरंच ना मला यायचं होतं लवकर, पण खरंच प्रॉब्लेम झाला त्यामुळे मला येता आलं नाही. ते काय आहे ना, रॉबी हा माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्याला त्याच्या सगळ्या काही गोष्टी केल्याशिवाय मला चैन पडत नाही आणि त्याचसाठी मला घरातून निघायला उशीर झाला. तुम्हाला म्हणून मी सांगते, उद्या जेव्हा तुम्हालासुद्धा बाळ होईल ना, तेव्हा बघा ना तुम्हीही विचार कराल ना की बाळासाठी कसं काय गोष्टी करायच्या त्या. तसंच माझंही झालं आहे बघा. माझाही नुसता गोंधळ उडतो. बाळासाठी कोणत्या आणि कशा गोष्टी करायच्या त्या कळत नाही, असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना दुसरीकडे मात्र पार्थलाही हसू येत असतं. बाळाचा विषय काढला की पार्थच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. तेव्हाच ना आता बाळाची शूशू काढणं गरजेचं वाटणार तुम्हाला की काम? हो, ते डायपर वगैरे बदलणं ते पण गरजेचं आहे की बाळासाठी, असंही आता पार्थ म्हणत असतो. त्यानंतर आता ती पुढे हेही म्हणत असते की सर तुम्हाला काय सांगू, मला ना इथे राहणं खूप जास्त मुश्किल होऊन बसलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगते, माझे जे काका आहेत ना कोल्हापूरचे, त्यांनी मला सांगितलं होतं की काय आहे की तुला जर या शहरात राहायचं असेल तर खूप जास्त अवघड होणार आहे. आणि आता या सगळ्या गोष्टी खरंच मला अवघड वाटायला लागलेल्या आहेत. ते काय आहे ना की इकडे राहणं मला कठीण होते. प्रत्येक वेळेला मी जिकडे राहायला जाते ना तिकडे मला सरळ विचारतात की तुम्ही फॅमिली आहात का? फॅमिली नाही आहे असं सांगितल्याबरोबर आता ती लोक मग म्हणत असतात की तुम्हाला घर मिळणार नाही. म्हणूनच ना मला आता कळत नाही आहे, मला घरासाठीसुद्धा खूप जास्त डिफिकल्ट जात आहेत या सगळ्या काही गोष्टी, असंही आता म्हटलं जात असतं. मग तेव्हाच ना ती म्हणते की माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. कसली कल्पना काय? मग आता ती सांगत असते की सर जर असं झालं तर फक्त तुम्ही म्हणा मी आता जाऊन ना मंगळसूत्र घेऊन येते. म्हणजे म्हणजे काय मला कळलं नाही. मग आता ती सांगत असते की ते काय आहे ना, जर मी सांगितलं की माझं लग्न झालेलं आहे आणि त्याचसोबत माझ्या गळ्यात जर मंगळसूत्र ते बघतील ना, तेव्हा मला फॅमिली म्हणून समजून घर राहायला देतील. पण या सगळ्यात ना तुम्हाला माझी मदत करावी लागेल. काय? म्हणजेच ना मी असं सांगेन की तुमचं आणि माझं लग्न झालं आहे आणि म्हणूनच मग मी त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगेन ना, तेव्हा मग चालेल ना. मग आता पार्थ म्हणत असतो की तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का? हे सगळं असं का बोलताय तुम्ही? माझं नाव जे आहे ते फक्त काव्याच्याच नावापुढे लागेल, काव्या पार्थ देशमुख असं. त्यामुळे प्लीज काहीसुद्धा बोलू नका, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे लगेचच दिव्या रडू लागते. दिव्या म्हणत असते की सर मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय, ते काय त्रास होतोय ते मला सगळ्या गोष्टी समजत आहेत. पण थांबा ना सर, काय आहे ना की मला ना खरंच जगणं मुश्किल झालं आहे. मला समजत नाही आहे मी कसं सगळं सर्वाईव्ह करू, असंही आता ती पार्थसमोर बोलून रडत असते. दुसरीकडे डॉक्टरकडे जीवा आणि नंदिनी गेलेले असतात. जीवा नंदिनी जेव्हा डॉक्टरांकडे जातात ना, तेव्हा मात्र आता बोलत असतात की डॉक्टरांना काय झालं, सगळे रिपोर्ट ओके तर आहेत ना, असंही आता विचारलं जातं. जेव्हा सगळ्या रिपोर्टबद्दल विचारलं जातं ना, तेव्हा आता थोडासा विचार करूनच आता उत्तर देत असतात. नेमकं काय झालं आहे सांगाल का? हो हो सांगेन ना, का नाही सांगणार. मग आता सांगू लागतो तो की काय आहे ना, आमचे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत ना, जीवा विचारतो. जीवाने ह्या सगळ्या गोष्टी विचारल्यानंतर इकडे मात्र आता डॉक्टर सांगतात की सॉरी पण हे सांगणं मलाही अवघड जाते, नंदिनी कधीच आई होऊ शकणार नाही. ही गोष्ट जेव्हा आता डॉक्टर सांगतात तेव्हा नंदिनी आणि जीवाच्या पायाखालची जमीन सरकते. कारण आता कुठे ते आधीच्या धक्क्यात सावरून दुसऱ्या बाळाचा विचार करणार होते. पण आता डॉक्टरांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे ना सगळ्याच गोष्टी आता अवघड होऊन बसलेल्या असतात. काही सुधरत नसतं, काही सुचतही नसतं. आणि त्यामुळे आता नंदिनी डॉक्टरांना म्हणते की डॉक्टर प्लीज प्लीज तुम्ही असं करू नका, एकदा तुम्ही रिपोर्ट्स प्लीज पुन्हा एकदा चेक करून घ्या, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता
थोडा विचार करण्यासारखीच गोष्ट असते, ती म्हणजे कळत नसतं की काय करावं ते. पण आता डॉक्टर सरळ म्हणतात की तुम्ही सेकंड ओपिनियनसुद्धा घेऊ शकता. दुसरीकडे मात्र आता दिव्या लगेचच रडायचं नाटक करत असते, कारण तिला ना पार्थबरोबर मुद्दामून जवळीक साधायची असते आणि तिला ती जवळीक साधता येत नसते आणि यासाठी तिची नाटकं ही सुरू असतात. पार्थ म्हणत असतो की तुम्ही जे काही बोलताय ना ते कधीच शक्य होणार नाही. दिव्या रडू लागते. दिव्या रडून नाटक करत असते की सर सगळं ठीक आहे, पण माझी पण मजबुरी आहे ना. पण मी तुम्हाला सांगेन ना की ही सगळी गोष्ट मी कोणाला सांगणार नाही, फक्त ही गोष्ट आपल्यातच राहील. पण प्लीज हो सर, म्हणजे ना मला माझ्या कुत्र्याची रॉबीची काळजी आहे हो, म्हणून मी म्हणते. त्याचंही माझ्यासोबत किती सगळीकडे फिरफटणं होतंय, त्यालाही सुखानं काहीच करता येत नाही आहे. आणि म्हणूनच मग मला असा विचार आला की जर मी त्यांना तेवढ्यापुरती सांगितलं की मी फॅमिलीसोबत राहते, तर निदान ते तरी माझं ऐकतील ना. म्हणून मला वाटतंय ओ सर, सर प्लीज ना हो, समजून घ्या ना जरा. मग आता ती रडत असतानाच ती लगेचच ना पार्थच्या जवळसुद्धा जाते. पार्थला मिठी मारून ती आता रडायचं नाटक करत असते. त्यावर पार्थ तिला लांब करत असतो आणि सावरत देखील असतो. पार्थ म्हणत असतो की सॉरी, पण स्वतःला सावरा. आणि त्याच वेळेला जेव्हा तो हे सगळं काही बोलतो ना, तेव्हा मात्र आता ती दिव्या म्हणत असते की मी करू तर काय करू, मला खरंच कधी कधी कळत नाही. सगळीकडनं मलाच ना असं नकोसं वाटतं. मी एकटी आहे, ह्या जॉबसाठी इतकं सर्वाईव्ह केलं आहे आणि आता घर मिळत नाही आहे, ह्यासाठी सगळ्याकडनं बाजू अडकली जाते. म्हणूनच तुम्हाला मी मदतीचा हात मागितला. असं बोलूनच ना ती आता घट्ट अशी मिठी मारू लागते. तेव्हा तो कसंबसं तिला बाजूला करत असतो, पण त्यावेळेला दिव्याचा तो मेन मोठो असतो की त्याच्या जवळ जायचं. मला माहिती आहे तुमच्या बायकोची काव्याची जागा मी कधीच घेऊ शकत नाही आणि मी ती घेणारही नाही. फक्त नावाला म्हणून मला ह्या सगळ्या काही गोष्टी वाटतायत कराव्याशा. प्लीज ओ सर, प्लीज. मग आता ती जेव्हा त्याच्या जवळ जाते ना, तेव्हा मात्र नेमकं स्टाफमधील एक मेंबर मुलगी जी आहे एम्प्लॉई, ती आतमध्ये आलेली असते फाईल घेऊन आणि तिने ना आता त्या दोघांना एकत्र बघितलेलं असतं. म्हणजेच दिव्या जेव्हा पार्थच्या मिठीमध्ये असते तेव्हा ती आपल्या मोबाईलमध्ये त्या दोघांचा एकत्र असा फोटो काढते आणि मग या सगळ्या काही गोष्टी ना पार्थने सुद्धा बघितलेल्या नसतात. पार्थ जेव्हा हे सगळं काही बघत नाही तेव्हा मात्र आता पार्थ तिला शांत करत असतो. पार्थ दिव्याला पाणी वगैरे प्यायला देतो आणि तिला म्हणत असतो की ठीक आहे, मला काही गोष्टी कळतायत, तुम्ही स्वतः शांत व्हा, असं पार्थ बोलून तिला शांत करत असतो. इकडे मात्र आता डॉक्टरांचा पूर्णपणे विचार करूनच मग आता इकडे जीवा म्हणत असतो की मॅडम प्लीज तुम्ही काहीतरी वेगळं बोला ना, पण प्लीज प्लीज या सगळ्या काही गोष्टी, मला ह्या सगळ्या गोष्टींमधून टेन्शन येतो, असंही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता जीवा समजवायचा प्रयत्न करत असतो. पण त्याच वेळेला डॉक्टर म्हणतात की तुम्हाला सेकंड ओपिनियन घ्यायचं असेल तर घेऊ शकता, मी तुम्हाला काहीच बोलणार नाही, पण त्यामध्ये तुमच्या मनाची सुद्धा तयारी ठेवा. खरंच मी सगळे रिपोर्ट्स पुन्हा सगळे तपासले, मलाही विश्वास बसत नव्हता, पण मी जेव्हा रिपोर्ट बघितले तेव्हा मला स्पष्ट दिसले की नंदिनीचं पुन्हा आई होणं खूप जास्त कठीण आहे. रिपोर्टनुसारच मी या सगळ्या काही गोष्टी सांगते. पण जीवा आणि नंदिनीला ह्या गोष्टी पटत नसतात आणि मग त्यांना वाटत असतं की आपण निदान सेकंड ओपिनियन घ्यावं, कारण प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी खऱ्या असतील असं नाही ना. दुसऱ्या डॉक्टरांकडे विचारलं तर ते काही ऑप्शनसुद्धा सांगू शकतात ना, कारण आधीच त्यांचं मूल पहिलं त्यांनी गमावलेलं असतं आणि आता कधीही आई न होणं हे दुःख खूप मोठं असतं आणि त्यामुळे नंदिनी तिथे रडू लागते. तर जीवा मात्र तिला सपोर्ट करत असतो. जीवा आता तिला म्हणत असतो की नंदिनी प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, मला तुझं दुःख त्रास सगळं काही कळतंय, म्हणूनच मी तुला सांगतोय, तू जर स्वतःला असाच त्रास करून घेत राहिलीस तर कसं होईल, असंही आता म्हटलं जातं. मग तो कसं बसं तिला समजावत असतो. तर दुसरीकडे मात्र आता डॉक्टरही म्हणतात की तुम्हाला ओपिनियन घ्यायचं आहे दुसरं घ्या, बिनधास्त घ्या, मी खरंच काहीच तुम्हाला बोलणार नाही आहे, असं देखील आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता ऐकल्या जातात तेव्हा मात्र थोडा विचार ना नंदिनी करत असते. पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं नंदिनी आणि जीवा दुसऱ्या डॉक्टरांकडे जायला निघालेले असतात, पण त्यांच्याबरोबर आता इकडे जी मानिनी आहे ती सुद्धा यायला निघालेली
आलेली असते आणि मानिनी म्हणते की मी तुमच्यासोबत येते, तुमची आज सोनोग्राफी आहे ना. आणि मग ती हट्ट धरते. त्यामुळे नंदिनी आणि जीवाचा नाईलाज होतो आणि ते तिला सोनोग्राफी काढायला घेऊन जातात. आता सोनोग्राफी काढायला गेलेल्या नंदिनीसाठी हे खूप मोठं आव्हान आहे, जे कसं ती पार पाडेल हे येणाऱ्या पुढील भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.